सदाफुलीचे हे झाड आपली शुगर आणि बीपी नॉर्मल करण्यास फार चांगल्या पद्धतीने मदत करेल. सदाफुली पाहून घ्या कुठल्या पद्धतीने असते, आपल्याला कुठेही भेटतं सदाफुली. आणि जे सदाफुलीचे जे पानं आहेत किंवा फुलं आहेत, हे शुगर आणि बीपी, उच्च रक्तदाब आणि वाढलेली शुगर, मधुमेह हे नॉर्मल करण्यास फार चांगल्या पद्धतीने मदत करतात. तर यांचा वापर कसा करायचा आहे? शुगर ज्याची वाढलेली राहते, 400-500 राहते, 300 राहते, आणि बरेचशा गोळ्या त्यांना भरमसाठ अशा ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू आहेत, अथवा ज्याला बीपीचा त्रास आहे, 2-3-4 प्रकारचे त्याला बीपीचे रक्तपातळचे ह्याचे त्याची औषधं चालू आहेत, असलं जर का प्रकार असेल आणि 2-3 प्रकारची औषधं घेऊनही त्यांची शुगर बीपी नॉर्मल राहत नसेल, अथवा ज्याला सुरुवात आहे, प्री डायबिटीज आहे, शुगरची सुरुवात आहे, ज्याची शुगर आत्ताशी नवीन नवीन डिटेक्ट झाली आणि त्याला गोळ्या औषधींचा वापर कमी करायचा अथवा नाही करायचा, अशा लोकांसाठी हा नैसर्गिक उपाय फार फायद्याचा ठरू शकतो. तर सदाफुलीचे जे पानं आहेत आणि फुलं आहेत, हे दोन्हीही उच्च रक्तदाब आणि ह्याचे जे फुलं आहेत हे शुगरमध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करतात. तर करायचं काय, साधारणतः एक 4 ते 5 4 पानं किंवा 5 पानं ह्याचे आणि 4 ते 5 फुलं हे रोज घ्यायचे. चांगल्या पद्धतीने सकाळी घेतल्यानंतर उकळून घ्यायचे. म्हणजे 2 कप पाण्यामध्ये हे 4-5 पानं आणि 4-5 फुलं टाकायचे. उकळून 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 2 कपाचं 1 कप पाणी राहिलं तर हे पाणी चहासारखं आपण जसं पितो त्या पद्धतीने गाळून घ्यायचं आणि चहासारखं आपलं हळूवारपणे प्यायचं सकाळी उठल्याबरोबर. ह्याच्यावर अर्धा तास काही खायचं नाही, पाणी पिऊ शकता, फक्त काही खायचं नाही. या पद्धतीने आपण केलं, रोज आपण करत गेलो, निरंतर करत गेलो, तर आपले पॅनक्रियासची जी क्षमता ही वाढून जाते, हृदयाची क्षमता ही वाढून जाते, आणि आपल्या शरीरामधील जो उच्च रक्तदाब आहे, म्हणजे वाढलेला जो तुमचा ब्लड प्रेशर आहे, हा नॉर्मल व्हायला सुरुवात होतो. आणि जी वाढलेली शुगर आहे तर ही सुद्धा नॉर्मल व्हायला सुरुवात होऊन जाते. आमचा जो आजपर्यंतचा जो अनुभव आहे, तो अनुभव 400-500 जरी शुगर असेल तरी ती शुगर ही नॉर्मल झालेली आढळली. तर सदाफुलीचा हा जो उपाय हा आपण करून नक्कीच सदाफुलीसारखं आपणही सदाबहार आपलं जीवन जगूयात. आपल्यालाही जर का शुगर बीपीचे असे त्रास होत असतील तर तुमच्या रेग्युलर जे पण औषधं चालू असतील त्या औषधांसोबत तुम्ही हा घरगुती उपाय, जो आपला आजीबाईच्या बटव्यातून निघालेला हा घरगुती उपाय हा करून तुम्ही निसर्गोपचाराने नक्कीच आनंदीमय असं जीवन जगू शकता. बीपी वाढलेला राहिला तर थोडीशी धडधड होणं, मानसिक ताणतणाव, चिडचिडपणा, शुगर वाढलेली राहिली त्याच्यामध्ये सेम चिडचिडपणा, हातापायाची आग होणं, जेवण कमी अथवा जास्त जाणं. हा दुसरी गोष्ट, जठराच्या सगळ्या आजारांवरती फार चांगलं काम करते. जसं जठराग्नी मंद आहे, जेवण कमी जातं, किंवा पोटाचे विकार आहे, IBSचा त्रास आहे, पोट साफ होतं किंवा होत नाही, असले जर का वेगवेगळे जर का पोटाचे विकार असतील तर त्याच्यावरती फार सुंदर ही वनस्पती काम करते. घेण्याची पद्धत सेम आहे. 4-5 पानं आणि 4-5 फुलं घ्यायची. सकाळी 2 कप पाण्यामध्ये उकळायला टाकायचं आणि 2 कपाचं 1 कप पाणी राहिलं का गाळून ते पाणी आपलं सिप सिप प्यायचं. म्हणजे जसे आपण चहा पितो त्या पद्धतीने प्यायचं. त्याच्यावर अर्धा तास काही खायचं नाही, पाणी पिऊ शकता पण काही खायचं नाही. या पद्धतीने केलं तर पोटाच्याही सगळ्या विकारांवरती काम करते. सोबतच त्वचा विकारांवरती फार मॅजिकल रेमेडी, ज्याला पण त्वचा विकार म्हणजे जळालेलं आहे किंवा छोटे छोटे असे जे आपण अंगावरती फोडं येतात, अशा पद्धतीने काही त्वचा विकार आहे, तर अशा त्वचा विकारांमध्ये सुद्धा ह्याच्या पानांचा लेप बनवून लावला जातो आणि तो सुद्धा फार आल्हाददायक असतो. जी होणारी जी आग आहे ती कमी होऊन जाते आणि जो त्वचा विकार आहे हा सुद्धा नियंत्रणात येण्यास मदत मिळते. सर्वोत्तम जे उपाय आहेत त्याचे शुगर, बीपी आणि पोटासाठी फार चांगल्या पद्धतीने कार्य करते. हे जे आजार आहे शुगरचे, बीपीचे आणि पोटाचे, हे आज सगळ्यांनाच होत आहेत आणि सगळ्यांनाच ते त्रास देत आहेत. तर ह्या आजारांमध्ये जर का आपल्याला घरगुती उपाय करून आराम मिळवायचा असेल, आपण नक्कीच हा निसर्गोपचाराचा, निसर्गाने जे दिलेलं जे वरदान आहे याचा वापर करून आपण आराम, फायदा मिळवू शकतो. हा किती दिवस करायचा पर्याय असेल तर रोज करायचा पर्याय, कायमचं करायचं की शुगर कायमचीच आहे तुम्हाला, तर हा रोज आणि कायमचं करायचा पर्याय. असं वाटलं का आपली आता शुगर नॉर्मल व्हायला सुरुवात झाली तर आपण ह्याच्यामधले जे 4-5 पानं घेत होतो तर ते 2 पानं करायचे, 1 पान करायचं. 4-5 जे फुलं घेत होतो तर त्या फुलांचा जी क्वांटिटी ती कमी करून टाकायची. 4-5च्या ऐवजी 2 घ्यायचं, 1 घ्यायचं, कमी कमी करत जाऊ शकतो आपण. जशी नॉर्मल झाली शुगर तर तसं आपण हे कमी प्रमाणात घेऊ शकतो. आणि आपल्या घराच्या आजूबाजूला कुंडीमध्ये कुठेही आपण हे झाड लावू शकतो. कुठेही भेटतं सदाफुली,
कुठेही असं आलेलं असतं आणि आल्यानंतर ते भरपूर येतं. असं नाही का ते लावल्यावर त्याला फार रक्षण करावं लागतं, असंही काही नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते लवकर त्याला काही कुठले जे जनावरं आहे हे सुद्धा खात नाहीत, किंवा खाते असतील तर माहीत नाही, पण जवळपास नाही खात. अशा पद्धतीने हे सदाफुलीचं पान आहे आणि सदाफुलीची फुलं आहेत, हे चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरावरती कार्य करतात. आपणही हा निसर्गोपचाराचा पर्याय करून आपण आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो. धन्यवाद.